कॉर्नफ्लॉवर की अरारोट स्वयंपाक करत असताना आपण वापरतो, पण आरोग्यासाठी खरंच योग्य कोण? आज आपण काही मिनिटात दोघांमधील पूर्ण फरक समजून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर की अरारोट स्वयंपाक करताना तुम्ही काय वापरता? सूप घट्ट करण्यासाठी, ग्रेव्हीला टेक्स्चर देण्यासाठी, पण खरंच आरोग्यासाठी योग्य कोण? आज आपण फक्त 4 मिनिटात पूर्ण फरक समजून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय? कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्यापासून तयार केलेलं स्टार्च. हे प्रामुख्यानं चायनीज पदार्थ, सूप, सॉस आणि मंचुरियनमध्ये वापरलं जातं. पटकन घट्ट होतं, ग्रेव्हीला चमकदार लूक देतं, रेस्टॉरंट स्टाईल टेक्स्चर मिळतं. पण जास्त प्रमाणात घेतलं तर पोट जड वाटू शकतं. हे जास्त प्रोसेस्ड असतं, म्हणजेच चव आणि टेक्स्चरसाठी चांगलं, पण रोजच्या वापरासाठी विचार करायला हवा. अरारोट म्हणजे काय? अरारोट हा नैसर्गिक कंदमुळापासून तयार होतो. तो हलका असतो आणि पचायला सोपा असतो. बाळाच्या आहारात वापरतात, आजारी व्यक्तींना देतात, उपवासातही वापरला जातो. अरारोट सूपला हलका, पारदर्शक घट्टपणा देतो. तो कॉर्नफ्लॉवरपेक्षा कमी प्रोसेस्ड असतो, म्हणजे आरोग्यदायी पर्याय म्हणून तो जास्त योग्य मानला जातो. दोघांमध्ये फरक, चला सोप्या भाषेत तुलना करूया. कॉर्नफ्लॉवर पटकन घट्ट, जाड टेक्स्चर, रेस्टॉरंट स्टाईल, पचायला जड. अरारोट हलकं, नैसर्गिक, पचायला सोपं, किंचित महाग. जर तुम्हाला जाड ग्रेव्ही हवी असेल तर कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. जर तुम्हाला हलका आणि हेल्दी पर्याय हवा असेल तर अरारोट. मग योग्य कोण? उत्तर एकच. रोजच्या आरोग्यासाठी अरारोट, कधीतरी खास डिशसाठी कॉर्नफ्लॉवर. योग्य निवड तुमच्या गरजावर अवलंबून आहे. आता तुम्ही सांगा, तुमच्या घरी काय वापरतात? कॉर्न की अरारोट? अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.